नेक्स्ट पॉइंट आहे इलेक्ट्रिक मोटर. इम्पॉर्टंट पॉइंट या प्रकरणातला. इलेक्ट्रिक मोटर आणि पुढे जनरेटर एक आहे. या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. इलेक्ट्रिक मोटरमध्ये काय होते बघा, ए डिव्हाइस दॅट कन्व्हर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी इज नोन ॲज इलेक्ट्रिक मोटर. तेव्हा हे इलेक्ट्रिक मोटर काय करते ते पहिल्यांदा लक्षात घ्या. इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन मेकॅनिकल एनर्जी मध्ये करतो. सगळ्यात महत्वाचं हे एनर्जी कन्व्हर्शन तुम्हाला माहिती पाहिजे. An electric motor is used in fans, refrigerators, mixers, washing machines, computers, pumps, etc. इलेक्ट्रिक मोटर या सगळ्या डिव्हाइसेस मध्ये यूज केली जाते आणि त्याला आपण इलेक्ट्रिकल एनर्जी देतो, म्हणजे त्याला इलेक्ट्रिकल सप्लाय देतो आणि आपल्याला हवं असलेलं काम आपण त्या ठिकाणी करून घेतो. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल पाण्याची मोटर जी आहे ती कन्सिडर करू शकताय. त्याच्यावरून त्याचा वापर करून तुम्ही पाणी ग्राउंड फ्लोअर वरून तुम्हाला पाहिजे त्या मजल्यावरती तुम्ही ते नेऊ शकताय. फॅन्स माहिती आहेत, मिक्सर्स माहिती आहेत, वॉशिंग मशीन माहिती आहेत. या सगळ्यांमध्ये इलेक्ट्रिक मोटर लागते. वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर, तर त्याच्यासाठी जी डायग्रॅम आहे ती डायग्रॅम या पद्धतीनं आहे. काय काय सांगितलेलं आहे बघा. द इलेक्ट्रिक मोटर कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉपर वायर हॅव्हिंग रेझिस्टिव्ह कोटिंग. हे बघा इथं आहे हे रेक्टँग्युलर लूप, ABCD जे काय दिसते ते काय आहे, कॉपर वायरचा रेक्टँग्युलर लूप आहे. इट इज प्लेस्ड between north pole and south pole of a magnet such as a horseshoe magnet. आता तिने असलं दाखवलेलं आहे मॅग्नेट. या मॅग्नेटच्या दोन पोल पीसेस मध्ये, इकडे नॉर्थ पोल आहे, इथं साऊथ पोल आहे, त्याच्यामध्ये ही कॉइल प्लेस केलेली आहे. इन सच अ वे दॅट इट्स ब्रांचेस AB and CD are perpendicular to the direction of magnetic field. ह्याच्या ज्या ब्रँचेस आहेत त्यांनी सांगितलेली जी नावं त्यांनी सांगितलेली आहेत AB आणि CD. हे AB आहे, हे CD आहे. इथं जे मॅग्नेटिक फील्ड असतं ते मॅग्नेटिक फील्ड या दिशेमध्ये असतं. मग मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन आणि या कंडक्टर्सची डिरेक्शन दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. त्यामुळे हे जरा व्यवस्थित बघून ठेवा. त्याच्या पुढे द टू एंड्स ऑफ लूप आर कनेक्टेड टू टू हाल्व्स X अँड Y ऑफ स्प्लिट रिंग. तिथे एक स्प्लिट रिंग आहे बघा, इथे दाखवलेलं आहे. हा पार्ट आहे, त्याला जरा वेगळा कलर वापरतोय मी. हे बघा इथं हा एक पार्ट आहे आणि इकडे एक हाफ असा पार्ट आहे. याला नावं दिलेले आहेत. इथं लिहिलेलं आहे X आणि इथं लिहिलेलं आहे Y. स्प्लिट रिंग्स इथं लिहिलेलं आहे बघा, स्प्लिट रिंग्स X अँड Y. मग ह्या पूर्ण रेक्टँग्युलर कॉईल जी आहे त्या लूपचं जे काही शेवटचं टोक आणलेलं आहे इकडून इकडं, आणि ते ह्या X आणि Y या हाफ दोन निम्मे निम्मे जे भाग आहेत स्प्लिट रिंगचे त्यांना आणून ते जोडलेलं आहे. The two halves of a ring have resistive coating on their inner surfaces. त्यांच्या आतल्या बाजूला त्यांच्या इनर सरफेसेसच्या ठिकाणी, म्हणजे इथं दिसतंय बघा, त्याला मी परत वेगळ्या कलर आणखीन एका दाखवतो. इथं आणि इथं या ठिकाणी काय आहे म्हणून सांगितले, रेझिस्टिव्ह कोटिंग असतं तिथं. आर टाइटली फिटेड ऑन द एक्सेल. आणि हे जे दोन रिंग्स आहेत हे या एक्सेल वरती, हा एक्सेल आहे इथे लिहिलेला आहे बघा एक्सेल. एक्सेल म्हणजे हा लोखंडी रॉड आहे
मोटर फिरते त्यावेळेला हे गोल फिरत असतं, त्यालाच अटॅच्ड ही कॉईल आहे इथं. देअर आउटर कंडक्टिंग सरफेसेस आर इन कॉन्टॅक्ट विथ. एकदा बघा हा पार्ट. So their outer conducting surfaces are in contact with two stationary carbon brushes E and F respectively. इथं E and F दाखवलेले आहेत बघा. हे बघा इथं आहेत हे. असे चौकोनी ठोकळे दिसत आहेत. इथलं मी बाकीचं काढून टाकतो. हे बघा इथं आहेत. हे जे आहेत यांना त्यांनी कार्बन ब्रशेस असं म्हटलेलं आहे. त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये ते आहेत. When circuit is completed, ज्या वेळेला सर्किट कंप्लीट होईल, when the circuit is completed, current flows in branch AB from A to B through carbon brushes E and F. आता ते सर्किट आपल्याला दिसण्यासाठी मी इथं हे डायग्राम घेतो इकडं, कारण डायग्राम शिवाय तर काय आता आपण एक्सप्लेन करता येणार नाहीये, डायग्राम घ्यावीच लागेल. So when circuit is completed, current flows in branch AB फ्रॉम ए टू बी. करंट असा पास होतो इकडून इकडं. ठीक आहे, मग तो इकडून बी सी परत इकडे येणार असा आणि इकडून इकडे येणार. ठीक आहे, थ्रू कार्बन ब्रशेस ई अँड एफ याच्यातून असा करंट हा पास होतोय. हा करंट सप्लाय करण्यासाठी इथं बॅटरी स्विच वगैरे सगळी अरेंजमेंट केलेली आहे. द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. इथं जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची ही डिरेक्शन आहे. मॅग्नेटिक फील्ड बी लिहितोय मी तात्पुरते इथं. आता इथल्या डिरेक्शन व्यवस्थित लक्षात ठेवा. ही मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन आहे आणि करंटची डिरेक्शन इकडं आहे. इथं जर तुम्ही फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल वापरला तर या कंडक्टर वरती ऍक्ट होणारा फोर्स हा डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये येणार. अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल, a force is exerted on branch AB and pushes it down. त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होईल आणि ते त्याला डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये ढकलेल. तेच जर तुम्ही पुढं म्हणजे आता हा करंट ज्याला इकडे येईल, इथं काय होणार, करंटची डिरेक्शन बदलणार, करंटची डिरेक्शन इकडे येणार, त्यामुळे इथल्या फोर्सची डिरेक्शन बदलणार आणि इथला फोर्स अपवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होईल. त्यामुळे हा कंडक्टर सी डी हा अपवर्ड मूव्ह होईल आणि हा कंडक्टर ए बी तो डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये मूव्ह होईल, म्हणजेच हे रोटेट होणार. आता बघा तिने कसं सांगितलेलं आहे पुढं. Now the current in CD branch is in opposite direction to that in AB branch. Hence, force is exerted on branch CD in upward direction. त्यामुळे CD वरती फोर्स कसा ऍक्ट होईल, अपवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होईल. AB वरती डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होईल. Thus, the loop and the axle start rotating in anti-clockwise direction. त्यामुळे हा पूर्ण लूप आणि हा ऍक्सेल हा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये, या डिरेक्शन मध्ये फिरायला सुरुवात होते. Now after half rotation, two halves of the split ring X and Y come in contact with carbon brushes F and E respectively.
नंतर काय होतं, हे जे स्प्लिट रिंग एक्स आणि वाय जे आहेत ते एफ आणि ई च्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, म्हणजे हे चेंज होते. नाउ द करंट इन लूप starts flowing in the direction DCBA. आता करंट कसा फ्लो होतो बघा, हे एफ जे आहे ते इकडल्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं, हे ई आहे ते याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं. त्यामुळं काय होतं, करंट जो आहे तो जो पहिल्यांदा ए बी सी डी असा फ्लो होत होता, तो करंट आता डी सी बी ए असा फ्लो होईल. Therefore, a force is exerted on branch DC in downward direction. त्यामुळे आता ह्या डीसी वरती जे ते ज्या वेळेला इकडे येईल असं, त्यावेळेला परत त्याच्यावरती डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट होईल अँड ऑन ब्रँच बी ए इन अपवर्ड डिरेक्शन. त्यावेळेला ही बी ए इकडे आलेली असेल, डीसी इकडे आलेली असेल. त्यामुळे काय होणार आहे, करंट जो आहे करंटची डिरेक्शन चेंज झाल्यामुळे जे फोर्सेस ऍक्ट होतात ते अपोजिट होतात. त्यामुळं ही जी काही कॉईल एकदा अशी रोटेट व्हायला सुरुवात झाली, सुरुवातीचं बघा आठवतंय का, पहिल्यांदा हे डाऊनवर्ड झालं, नंतर हे अपवर्ड झालं, बरोबर. हे ज्या वेळेला फिरून इकडे येईल आणि त्यावेळेला हे ए बी इकडे येईल, त्यावेळेला काय होतं, परत हे असंच रोटेट झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी हे बदलावं लागतं, एक्स आणि वाय चे कॉन्टॅक्ट बदलावे लागतात. त्यामुळं करंटची डिरेक्शन बदलते. बघा इथं करंट कोणत्या डिरेक्शन मध्ये आता फ्लो होतोय, डीसीबीए या डिरेक्शन मध्ये करंट फ्लो होतोय. मगाशी कसा फ्लो होत होता, ए बी सी डी, हे समजून घ्या व्यवस्थित, हे फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळं याच्यावरती नेहमी फोर्स जो ऍक्ट होतो तो याच डिरेक्शन मध्ये ऍक्ट होतो आणि हे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्येच कंटिन्युअसली फिरायला लागतं. इथले काढून टाकतोय आता इथले सगळे नोटेशन आणि मग आपण पुढचं एक्सप्लेनेशन बघूया काय दिलंय ते. सो धिस लूप कंटिन्यूज टू रोटेट इन द अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. हा लूप कॉन्स्टंटली अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये फिरायला लागतो. दस करंट इन लूप इज रिव्हर्स्ड आफ्टर इच हाफ रोटेशन. त्यामुळे हे लक्षात ठेवा, प्रत्येक हाफ रोटेशन नंतर करंटची डिरेक्शन बदलते. आफ्टर इच हाफ रोटेशन अँड लूप अँड ऍक्सल कंटिन्यू टू रोटेट इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. हे रेक्टँग्युलर लूप आणि हा ऍक्सल हे कंटिन्युअसली अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्येच फिरत राहतात. हे पक्क लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल जर कोण प्ले करत असेल तर हे ब्रशेस, कार्बन ब्रशेस आणि हे स्प्लिट रिंग. त्यामुळे हे दोघांचं काम खूप महत्वाचं आहे याच्यातलं, ते तेवढं व्यवस्थित बघून घ्या. पॉइंट, नेक्स्ट पॉइंट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. If an electric conductor is placed in a magnetic field such that direction of the current flowing through the conductor is perpendicular to the magnetic field, then a force is exerted on the conductor. हे आपण बघितलेलं आहे. इलेक्ट्रिक कंडक्टर आहे, त्याच्यातून करंट पास होतोय आणि त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलेला आहे, तर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो. बिकॉज ऑफ धिस द कंडक्टर मूव्स. आता फॅरेडेनं काय सांगितले बघा, फॅरेडे शोज दॅट an electric current can be produced in a conductor with the help of a moving magnet. यानं त्याच्या बरोबर अपोजिट विचार केला. इलेक्ट्रिक कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो, कंडक्टर मूव्ह होतो. मग कंडक्टरला मूव्ह करायचं पहिल्यांदा मॅग्नेटिक फील्ड मध्ये आणि त्याच्यात करंट डेव्हलप झाला पाहिजे, हे फॅरेडेनं सांगितलं. मग त्याच्यासाठी जे एक्झाम्पल घेतलेलं आहे, त्याच्यासाठी जो एक्सपेरिमेंट त्यानं केलेला आहे, त्याच्यासाठी जे डिव्हाइस लागतं त्याला नाव दिलेलं आहे गॅल्व्हॅनोमीटर. इम्पॉर्टंट डिव्हाइस. Galvanometer is a sensitive device
which works on the same principle as that of an electric motor. गॅल्व्हॅनोमीटर आणि इलेक्ट्रिक मोटर सेम प्रिन्सिपल वरती काम करतात. A coil is positioned between pole pieces of a magnet in such a way that pointer on galvanometer dial is connected to it. एक कॉईल घेतलेली आहे ती एका मॅग्नेटिक फील्ड मध्ये पोल पीसेस घेतलेले आहेत म्हणजे नॉर्थ पोल साऊथ पोल आणि त्याचा जो पॉइंटर आहे इन सच अ वे दॅट पॉइंटर ऑन गॅल्व्हॅनोमीटर डायल इज कनेक्टेड टू इट आणि त्या गॅल्व्हॅनोमीटर डायलचा पॉइंटर त्याला कनेक्ट केलेला आहे. व्हेन ए स्मॉल करंट फ्लोज थ्रू द कॉईल, ज्यावेळेला स्मॉल करंट त्या कॉईल मधून पास होतो, द कॉईल विल रोटेट, ती कॉईल रोटेट होते. द रोटेशन विल बी प्रोपोर्शनल टू द करंट. हे फक्त लक्षात ठेवा, ह्याच्याबद्दल इतकं डिटेलमध्ये तुम्हाला अजून नाही आहे, ह्याला बराचसा वेळ लागेल. 11वी 12वी मध्ये थोडं 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 ते त्या गोष्टी समजत जातील. हे त्यांनी सुरुवातीला गॅल्व्हॅनोमीटर बद्दल सांगितले. गॅल्व्हॅनोमीटरचं कन्व्हर्शन तुम्ही व्होल्ट मीटर आणि एम्पियर मीटर मध्ये करू शकता. इन गॅल्व्हॅनोमीटर पॉइंटर डिफ्लेक्ट्स ऑन बोथ साइड्स ऑफ झिरो मार्क डिपेंडिंग ऑन द डिरेक्शन ऑफ द करंट. थोडक्यात काय करायचं आहे ते जरा लक्षात घ्यायचं. इथं सॉलेनॉइड कॉईल आहे, त्या कॉईल मधून तुम्ही करंट पास करायचा आहे. कॉईल मधून करंट पास केला की त्याच्या सभोवती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते. बघा इथे हे मॅग्नेटिक फील्ड ब्ल्यू कलर इथं दाखवलेलं आहे, बी लिहिलेलं आहे बघा. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, याच्यातून करंट पास करावं लागेल. बघा लक्षात येते का? आता काय करायचंय तुम्ही, ही जी कॉईल आहे, ही कॉईल जी गॅल्व्हॅनोमीटरला इथं जोडलेली आहे ही कॉईल तुम्ही लॅटरली डिस्प्लेस करायची आहे. म्हणजे इकडे एकदा इकडे ती कॉईल अशी हलवायची. ती कॉईल जशी तुम्ही हलवाल तसं या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये, इथं गॅल्व्हॅनोमीटर आहे छोटस, तिथं तुम्हाला डिफ्लेक्शन प्रोड्यूस झालेलं बघायला मिळेल. आता बघा ह्याला आपण काय कुठली बॅटरी जोडलेली नाहीये याला, या कॉईलला, पण गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवते. याचा अर्थ त्या गॅल्व्हॅनोमीटर मधून करंट पास होतो, हे लक्षात घ्या. हे त्यानं सांगितलं. फक्त तुम्हाला हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं पाहिजे. नुसतं जर तुम्ही या सॉलेनॉइड कॉईलच्या समोर ह्याला जर नुसतं ठेवलं तर इथं गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवत, हे काहीच दाखवत नाही. मात्र जसं तुम्ही याला इकडं आणि इकडं मूव्ह कराल आणि याच्यातून करंट तुम्ही पास केलेला असेल, इथं सुद्धा बघा हे ओपन दाखवले, इथं ऑफ आहे, कारण इथं काही चिन्ह नाही आहे. ह्याला इथं डॉट केलं की याच्यात म्हणजे हे स्विच ऑन झालं, याच्यातून करंट पास झाला. करंट पास करा म्हणजे मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होईल. त्याच्यामध्ये ही कॉईल अशी लॅटरली काय करा, मूव्ह करा, म्हणजे या कॉईल मधून सुद्धा करंट पास होईल आणि तो करंट या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये रेकॉर्ड होईल. तिथं तुम्हाला दिसेल की करंट पास होतोय. इफ द सॉलेनॉइड कॉईल इज केप्ट स्टेशनरी, ही कॉईल जर तुम्ही स्टेशनरी ठेवली, ही कॉईल पण स्टेशनरी ठेवा, ही पण कॉईल स्टेशनरी ठेवा, अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही या सॉलेनॉइड मधून जाणारा करंट जर बदललात तर मॅग्नेटिक फील्ड बदलेल. मॅग्नेटिक फील्ड बदललं तर या कॉईल मधून करंट पास झालेला तुम्हाला बघायला मिळेल. ए चेंज इन करंट इन सॉलेनॉइड कॉईल प्रोड्युसेस ए करंट इन द कॉईल. त्यामुळे काय काय तुम्ही बदलू शकताय ते लक्षात घ्या. नाउ इफ सॉलेनॉइड कॉईल इज मूव्ड टुवर्ड्स or away from coil, गॅल्व्हॅनोमीटर शोज अ डिफ्लेक्शन. ही जी कॉईल आहे आता तिला कसं मूव्ह केलेलं आहे बघा, इथं एरो दाखवलेलं आहे, आता त्याला असं मूव्ह केलंय तरी सुद्धा या कॉईल मधून करंट पास होतो, या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन बघायला मिळतं. ऑल्सो फास्टर इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द सॉलेनॉइड, लार्जर इज द डिफ्लेक्शन ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर पॉइंटर. तुम्ही जर हे हाय स्पीडनं असं जर त्याला कॉईलला जर मागं पुढं केलं, स्पीड वाढवलं कॉईलच्या मोशनचं, तर जास्त करंट त्या ठिकाणी डेव्हलप होतो. गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर जास्त व्हॅल्यू दाखवतो. इफ
करंट इन द सॉलेनॉइड कॉइल इज चेंज्ड, करंट इज प्रोड्युस्ड इन द कॉइल. जर तुम्ही ह्या सॉलेनॉइड कॉइल मधला करंट बदलला तर हे मॅग्नेटिक फील्ड बदलतं. मॅग्नेटिक फील्ड बदललं की या कॉइल मध्ये करंट डेव्हलप होतो. Or if a solenoid coil is moved towards the coil, then also current is produced in the coil. म्हणजे थोडक्यात असं लक्षात ठेवा, ही कॉइल तुम्ही कशीही मूव्ह करा, इकडं मूव्ह करा, इकडं मूव्ह करा, किंवा ही अशी मूव्ह करा, काहीही प्रकार करा, कॉइलशी रिलेटेड हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते बदललं पाहिजे. ते बदललं तरच या कॉइलमध्ये करंट डेव्हलप होतो. आता त्याच्यासाठी परत एकदा त्यांनी इथं राईट हँड रूल दाखवलेला. आता हा राईट हँड रूल आहे. याच्यामध्ये काय घेतलेलं आहे बघा, इकडे घेतलेला आहे थंब जो आहे तो काय दाखवेल तुम्हाला, मोशन ऑफ कंडक्टर दाखवेल. त्याच्यानंतर डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ते तुमचं इंडेक्स फिंगरच दाखवणार आहे. आणि डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट ते इकडे आहे. मात्र हा आहे फ्लेमिंगच राईट हँड रूल आहे. त्यामुळे तुम्ही लेफ्ट हँड रूल वापरताय का राईट हँड रूल वापरताय, कशासाठी वापरताय हे प्रॉपरली समजून घ्या. नेक्स्ट पॉइंट आहे फॅरेडेज लॉज ऑफ इंडक्शन. तर बघा, आता जे आपण मगाशी जे बघितलेले आहेत एक्सपेरिमेंट त्यानुसारच हे सगळं त्याचे लॉस सांगितलेले आहेत. इफ करंट इज स्विच्ड ऑन ऑर ऑफ इन ए सॉलेनॉइड कॉइल, सॉलेनॉइड कॉइल मधून पास होणारा करंट तुम्ही स्विच ऑन किंवा ऑफ केला, करंट इज इंड्युस्ड इन द कॉइल, त्या कॉइल मध्ये करंट इंड्यूस होतो. सच इंडक्शन इज ऑल्सो ऑब्झर्वड व्हेन करंट इन सॉलेनॉइड कॉइल इज इनक्रीज्ड ऑर डिक्रीज्ड. सेम अशाच प्रकारचं इंडक्शन ज्या वेळेला सॉलेनॉइड कॉइल मधून जाणारा करंट तुम्ही इनक्रीज किंवा डिक्रीज केला तर सेम अशाच प्रकारचं इंडक्शन होतं. करंट इज इंड्युस्ड इन द कॉइल व्हेन इट इज मूव्ड असाइड फ्रॉम फ्रंट ऑफ द सॉलेनॉइड. तुम्ही जर त्या कॉइल मधून करंट पास केला, सॉरी, करंट इज इंड्युस्ड इन द कॉइल, सॉलेनॉइडच्या समोरून ती कॉइल जरी तुम्ही मूव्ह केली तरी सुद्धा त्या कॉइल मध्ये करंट इंड्यूस होतो. हे सगळे आपण मगाशी एक्सपेरिमेंट थ्रू बघितलेले आहेत. तर आता याचं महत्वाचं स्टेटमेंट बघा, व्हेनेवर द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉइल चेंजेस, ज्या वेळेला नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स त्या कॉइल मधून पास होणाऱ्या नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स चेंज होतात, करंट इज इंड्युस्ड इन द कॉइल. दिस इज नोन ॲज फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. मग थोडक्यात त्याच्यापेक्षा सोपं असं लक्षात ठेवा की ज्या वेळेला कॉइलशी रिलेटेड मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं त्यावेळेला त्या कॉइलमध्ये करंट इंड्यूस होतो. द करंट प्रोड्युस्ड इन द कॉइल इज कॉल्ड द इंड्युस्ड करंट. त्या कॉइलमध्ये प्रोड्यूस होणाऱ्या करंटला इंड्युस्ड करंट असं म्हणतात. फ्लेमिंग्ज राईट हँड रूल बघा, आता फ्लेमिंग्ज राईट हँड रूल पण आहे. त्याच्या आधी आपण लेफ्ट हँड रूल बघितलेला आहे. द इंड्युस्ड करंट इन द कंडक्टर विल बी मॅक्सिमम व्हेन direction of motion of electric conductor is perpendicular to the magnetic field. इंड्युस्ड करंट, त्या कंडक्टर मध्ये इंड्यूस होणारा करंट हा मॅक्सिमम असतो कधी, जर त्या कंडक्टरची मोशन आणि मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन परपेंडिक्युलर टू इच अदर असतील तर. टू फाइंड द डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट, फ्लेमिंग्ज राईट हँड रूल इज व्हेरी युजफुल. तर अशा परिस्थितीमध्ये इंड्यूस होणारा करंट फाइंड आउट करण्यासाठी फ्लेमिंग्ज राईट हँड रूल तुम्ही यूज करू शकता. त्याचं स्टेटमेंट बघूया आता काय आहे ते. लेफ्ट हँड रूल सारखीच परिस्थिती आहे त्याची. स्टेटमेंट बघा काय सांगितलं. स्ट्रेच द थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर इन सच अ वे दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. इथं दाखवले बघा डायग्राम मध्ये.
त्या पद्धतीनं अरेंज करा. मात्र आता राईट हँड रूल आहे हे लक्षात ठेवा. इन धिस पोझिशन थंब इंडिकेट्स द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर. थंब काय सांगेल तुम्हाला? मोशन ऑफ कंडक्टर, त्याची डिरेक्शन सांगेल. इंडेक्स फिंगर शोज डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे जे इंडेक्स फिंगर आहे पुढे दाखवले टोक ते इंडेक्स फिंगर मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन. देन मिडल फिंगर शोज डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. त्यावेळेला हे मिडल फिंगर काय दाखवेल तुम्हाला? इंड्युस्ड करंटची डिरेक्शन दाखवेल. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट. या फॅरेडे बद्दल माहिती सांगितलेली आहे. मायकल फॅरेडे वॉज अन एक्सपेरिमेंटल सायंटिस्ट. तो एक्सपेरिमेंटचं प्रमाण त्याचं जरा जास्त आहे. तो वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून त्याच्यावरून कन्क्लुजन काढायचा. ही वॉज नॉट फॉर्मली एज्युकेटेड. अगदी व्यवस्थितपणे त्याचं एज्युकेशन सुद्धा पूर्ण झालेलं नव्हतं. टीन एजर मायकेल स्टार्टेड वर्किंग इन अ बुक बाइंडिंग शॉप. एका बुक बाइंडिंग शॉप मध्ये, जिथं पुस्तकं तयार केली जायची, अशा ठिकाणी तो काम करत होता. व्हाईल रीडिंग बुक्स देअर ही गॉट इंटरेस्टेड इन सायन्स. तिथली पुस्तकं वाचून त्याला सायन्स मध्ये इंटरेस्ट क्रिएट झाला. सर हम्फ्रे डेव्ही अपॉइंटेड हिम ॲज अ लॅबोरेटरी असिस्टंट इन द रॉयल इन्स्टिट्यूट लंडन. हा दुसरा सायंटिस्ट आहे हम्फ्रे डेव्ही. यांनी काय केलं? त्याला लॅब असिस्टंट म्हणून रॉयल इन्स्टिट्यूट लंडनला त्याला त्या ठिकाणी अपॉइंटमेंट दिली. देअर ही डिस्कवर्ड द लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड द लॉज ऑफ इलेक्ट्रोलिसिस. त्या ठिकाणी त्यानं हे लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि लॉज ऑफ इलेक्ट्रोलिसिस हे त्यानं शोधून काढले. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट. तर इथं डायग्रॅम्स दिलेल्या आहेत त्यांनी. अल्टरनेटिंग करंट जो आहे तो या पद्धतीनं दाखवला जातो. हे असं आहे, व्हेरिएबल व्हॅल्यू या पद्धतीने चेंज होत जाते. ठीक आहे. एसी बघा इथं कशा पद्धतीने इथं सिम्बॉल दाखवलाय बघा. हा सिम्बॉल आहे एसीचा. अल्टरनेटिंग करंट म्हणजे एसी. तिथं करंटची डिरेक्शन दोन्ही बाजूला दाखवले, इकडं पण इकडं पण. मात्र जो डीसी आहे डायरेक्ट करंट, त्यासाठी इथं बॅटरी जोडलेली आहे. इथं मात्र करंट नेहमी लक्षात ठेवा, आतापासूनच लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह टर्मिनल मधून करंट बाहेर पडतो, निगेटिव्ह टर्मिनलला करंट एंड होतो. An oscillatory current flowing in one direction in a circuit from the cell to the cell is called direct current. ऑसिलेटरी करंट आहे, मात्र एकाच दिशेत फ्लो होतो. सेल पासून स्टार्ट होतो, सेललाच एंड होतो. त्याला डायरेक्ट करंट म्हणतात. एक करंट चेंजिंग इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. मॅग्निट्यूड पण बदलते, डिरेक्शन पण बदलते. आफ्टर इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग करंट. हे नको, विच नको, इज कॉल्ड अल्टरनेटिंग करंट. तर अल्टरनेटिंग करंट जो आहे तो असा दाखवतात या पद्धतीनं. म्हणजे त्याची व्हॅल्यू पण बदलते, शिवाय त्याची डिरेक्शन पण बदलत जाते. द डायरेक्ट करंट कॅन इन्क्रीज. डायरेक्ट करंट जो आहे तो इन्क्रीज होऊ शकतो, स्टेबल असू शकतो, किंवा डिक्रीज पण होऊ शकतो. इथं दाखवले बघा, इकडं या दिशेत दाखवले इन्क्रीजिंग डीसी, इथं सांगितले स्टेबल डीसी, इकडं सांगितले डिक्रीजिंग डीसी. बट इट इज नॉट ऑसिलेटरी. मात्र तो ऑसिलेटरी नाही. अल्टरनेटिंग करंट इज ऑसिलेटरी. अल्टरनेटिंग करंट मात्र ऑसिलेटरी असतो. Now, as shown, it increases to maximum. बघायचं आहे, तो स्टार्ट झालं ते मॅक्सिमम पर्यंत जाऊन पोहोचेल. देन रिड्युसेस टू झिरो, परत खाली येतं आणि इथं शून्याच्या ठिकाणी येणार. अँड इन्क्रीजेस टू मॅक्सिमम इन अदर डिरेक्शन, परत इकडं निगेटिव्ह मध्ये मॅक्सिमम लेवलला येतं. अँड अगेन रिड्युस्ड टू झिरो,
परत इकडून इकडं रिड्युस्ड टू 0 असे येतं. द ऑसिलेशन ऑफ द अल्टरनेटिंग करंट ऑकर्स इन ए सिन्युसॉइडल मॅनर. हे जे आहे याला म्हणतात साइन वेव्ह. जे तुमचं मॅथ्स मध्ये साइन, कोसाइन, टॅन वगैरे असतं ते, त्याच्यातली ही वेव्ह आहे, ही साइन वेव्ह आहे, म्हणून त्याला काय म्हटलंय, सिनुसॉइडल मॅनर विथ टाइम. इट इज शोन बाय द सिम्बॉल. हे बघा सिम्बॉल असं दाखवलं. हेच तुम्ही अजून जरा असं दाखवलं तरी चालतं. डायरेक्ट करंट फ्लोज इन वन डिरेक्शन बट द अल्टरनेटिंग करंट flows in periodic manner in one cycle in forward and reverse directions. इथं बघ, हे पॉझिटिव्ह डिरेक्शन मध्ये आहे मॅक्सिमम, परत 0. हे निगेटिव्ह डिरेक्शन मध्ये मॅक्सिमम, परत 0. इथून पुढे परत पॉझिटिव्ह डिरेक्शन मध्ये मॅक्सिमम आणि 0. इथून पुढे परत निगेटिव्ह डिरेक्शन आणि परत 0. हे असं अल्टरनेट होत असतं. मग हे इथून इथपर्यंत जे आहे एवढं डिस्टन्स, इथून इथपर्यंत, दिस इज कॉल्ड ॲज अ वन सायकल. ही एक सायकल आहे. बघा लक्षात येते का? आता ह्याचे पुढं काय काय दिलेलं आहे आणखीन एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघूया आपण. इन इंडिया the power stations generating electricity, one cycle changes in 1/50 सेकंद. जे काही पॉवर स्टेशन्स आहेत जिथं इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते, जसं कोयनेला आहे तर इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते, तिथं या एका सायकलला, या वन कम्प्लीट सायकलला एवढा वेळ लागतो, 1/50 सेकंद. मग त्याच्यावरून त्याची फ्रिक्वेन्सी सांगितलेली आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ एसी इज 50 हर्ट्झ. दॅट इज 50 सायकल्स पर सेकंद. एका सेकंदामध्ये अशा 50 सायकल्स असतात. ही एक सायकल आहे इथून इथपर्यंत, ही एक सायकल. अशा 50 सायकल्स एका सेकंदात पास होतात. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. इंडियामध्ये, भारतामध्ये 50 हर्ट्झ एसी सप्लाय आहे. माहिती असू दे, इम्पॉर्टंट. सो when electric power is transmitted over a long distance, ज्यावेळेला ही इलेक्ट्रिक पॉवर लॉंग डिस्टन्स पर्यंत ट्रान्समिट केली जाते, इट इज बेनिफिशियल टू हॅव इट इन एसी फॉर्म. एसी फॉर्म मध्ये इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिट करणं जास्त सोपं असतं. ॲज इट रिझल्ट्स इन टू मिनिमम पॉवर लॉस ड्युरिंग ट्रान्समिशन. अशा पद्धतीनं एनर्जी ट्रान्सफर करणं, इलेक्ट्रिक एनर्जी ट्रान्समिट करणं हे एसी फॉर्मॅटमध्ये जास्त फायदेशीर असतं. कमी खर्चामध्ये होतं कारण तिथं लॉसेस कमी असतात. द होम सप्लाय इज ऑफ अल्टरनेटिंग करंट, दॅट इज एसी टाईप. आपण जे घरी सप्लाय वापरतो, MSEDCL असं त्याला म्हटलेलं आहे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड, म्हणजे महावितरण. त्याच्याकडून आपल्याला जो सप्लाय मिळतो तो एसी सप्लाय असतो. माहिती असू दे. नेक्स्ट पॉइंट आहे इलेक्ट्रिक जनरेटर. तर हा इलेक्ट्रिक जनरेटर आहे, म्हणजे याच्यामध्ये मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होत. त्यामुळे हे लक्षात ठेवा. याच्या आधी आपण जे इलेक्ट्रिक मोटर बघितली त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक सप्लाय त्याला देत होतो आणि त्याच्याकडून काम करून घेत होतो, मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्शन करत होतो. आता आपण काय करणार आहे, फॅरेडेचं लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वापरून इलेक्ट्रिक करंट जनरेट करायचं आहे. इन इलेक्ट्रिकल जनरेटर मेकॅनिकल एनर्जी इज युज्ड टू रोटेट करंट कॅरिंग कॉइल इन ए मॅग्नेटिक फील्ड. इथं काय केलं जाईल, हा कंडक्टर मेकॅनिकल एनर्जी वापरून
रोटेट केला जाईल अराउंड ॲन ॲक्सल. इथे ॲक्सल दाखवलेला आहे, हा ॲक्सल आहे. याच्या सभोवती त्याला रोटेट करायचं आहे आणि त्याच्याकडून इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचं आहे, देअर बाय प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी. फिगर शोज ए कॉपर वायर कॉइल. तर बघा काय काय सांगितलंय. ए कॉपर वायर कॉइल ABCD केप्ट बिटवीन टू पोल पीसेस ऑफ अ मॅग्नेट. इथं नॉर्थ पोल आहे, इथं साऊथ पोल आहे, त्याच्यामध्ये ही कॉइल प्लेस केलेली आहे. द टू एंड्स ऑफ कॉइल आर कनेक्टेड टू कंडक्टिंग रिंग्स R1 अँड R2 व्हाया कार्बन ब्रशेस. इथं मात्र रिंग्स बघा कशा पद्धतीनं आहे, हा पूर्ण कंप्लीट असा राऊंड आहे रिंग्स. बघा लक्षात येते का. मागाच्या याच्यामध्ये जे इलेक्ट्रिक मोटर होतं तिथं हाफ रिंग्स होते, स्प्लिट रिंग्स म्हटलं होतं त्याला. इथं मात्र या पद्धतीनं आहे. शिवाय जे ब्रशेस आहेत, एक कार्बन ब्रश इकडं आहे आणि दुसरा कार्बन ब्रश इकडं. एक एका रिंगला जोडलेला आहे, दुसरा दुसऱ्या रिंगला जोडलेला आहे. बघा लक्षात येते का. पहिल्या रिंगला R1 म्हटले, दुसऱ्या रिंगला R2 म्हटले, R2 ला अटॅच्ड ब्रश आहे त्याला B2 म्हटले, R1 ला अटॅच्ड जो ब्रश आहे त्याला B1 म्हटलेलं आहे. इथं कॉइल दाखवले ABCD. बोथ द रिंग्स आर फिक्स्ड टू ॲक्सल. ह्या रिंग्स ह्या ॲक्सलला फिक्स केलेल्या आहेत. बट देर इज अ रेझिस्टिव्ह कोटिंग इन बिटवीन द रिंग अँड द ॲक्सल. ॲक्सल आणि हे रिंग यांच्यामध्ये रेझिस्टिव्ह कोटिंग आहे. त्याच्या पुढे बघा, द ॲक्सल इज रोटेटेड विथ द हेल्प ऑफ ए मशीन फ्रॉम आउटसाइड. हा जो ॲक्सल आहे, हा ॲक्सल रोटेट करण्यासाठी तुम्ही एक्सटर्नली मशीनचा वापर करायचा आहे. बिकॉज ऑफ धिस द कॉइल ABCD स्टार्ट्स रोटेटिंग. त्याच्यामुळे काय होतं, ही जी कॉइल आहे, ही कॉइल ॲक्सल असा फिरतोय असं जर कन्सिडर केलं तुम्ही, तर हा ॲक्सल असा फिरल्यामुळं ही कॉइल सुद्धा या डिरेक्शन मध्ये रोटेट व्हायला लागते. बघा काय आहे. द स्टेशनरी कार्बन ब्रशेस B1 अँड B2 आर कनेक्टेड टू अ गॅल्व्हॅनोमीटर. हे बघा इथं आहे, इकडून इकडं खाली आलेला आहे बघा. हा पहिला ब्रश आहे B1, तिथून हे इकडं खाली आलेलं आहे असं या ठिकाणी, आणि हा दुसरा ब्रश B2, तो इकडून इकडं असा खाली आलेला आहे कनेक्शन, आणि इथं गॅल्व्हॅनोमीटर आहे. गॅल्व्हॅनोमीटर या ठिकाणी आहे. So the stationary carbon brushes B1 and B2, they are connected to a galvanometer which shows direction of the current in the circuit. ते गॅल्व्हॅनोमीटर तुम्हाला काय सांगेल, सर्किट मधून करंट कसा पास होतोय हे सांगेल. अपॉन रोटेटिंग द ॲक्सल, ब्रँच AB goes up and branch CD goes down. That is, coil ABCD rotates clockwise. पण आता त्याची डायग्राम इथे घेऊया. त्यांनी काय म्हटलंय ते परत एकदा बघा. काय सांगितलेलं आहे, ब्रँच AB गोज अप म्हटले म्हणजे हे AB इकडे येणार वरती, आणि ब्रँच CD गोज डाऊन इकडे खाली येणार आहे. म्हणजे हे कसं फिरणार आहे, हे इकडून इकडे फिरणार आहे. ही डिरेक्शन कुठली आहे, क्लॉकवाईज आहे. आता काय सांगितले बघा पुढे, अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आता मात्र राईट हँड रूल वापरायचा आहे. इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्युस्ड इन ब्रँचेस AB अँड CD इन डिरेक्शन A to B अँड C to D. मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन अशी आहे, ही मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन आहे. कॉइल इकडून मूव्ह होणार आहे. दिस इज द मोशन ऑफ द कंडक्टर. म्हणजे थंब या डिरेक्शन मध्ये पाहिजे. बघा समजतंय का. मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन जी आहे त्या ठिकाणी इंडेक्स फिंगर पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये करंट कसा पास होईल, करंट इकडून इकडं पास होईल. राईट हँड थंब रूल वापरून बघा, म्हणजे मग लक्षात येईल कशी डिरेक्शन आहे ती.
ते ज्या वेळेला इकडे येईल, इकडला फोर्स जो आहे तो खाली आहे. मग फोर्सची डिरेक्शन बदलली म्हणजे थंबची डिरेक्शन बदलावी लागेल. करंट इकडे येणार, सी कडून डी कडे. दस करंट फ्लोज इन द डिरेक्शन ए बी सी डी ॲज शोन. बघा लक्षात येते का? इन एक्सटर्नल सर्किट करंट फ्लोज फ्रॉम B2 टू B1 थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर. चेक करूया. एक्सटर्नल सर्किट म्हणजे हे पुढचं सर्किट येणार. आता बघा बरं, करंट इकडून इकडे येणार, इकडून इकडे येईल करंट, आणि तो इथं येऊन कुणाला मिळणार आहे? इथं B2 पर्यंत येणार, या दिशेमध्ये येणार B2. B2 कडून तो इकडं खाली येणार, दाखवलंय बघा इथं एरो. परत तो गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होऊन तो इकडे येईल. तो परत इकडून कुठे येणार? इथे येणार B1 कडे. परत B1 कडून तो इकडे येईल, आणि मग हा असा करंट फ्लो होईल. ही डिरेक्शन समजून घ्या. त्याच्यासाठी फ्लेमिंगचा राईट हँड रूल, लेफ्ट हँड रूल कसे वापरायचे आहे ते नीट समजून घ्या. Now, if instead of one loop coil, a coil consisting of several turns is used, current of magnitude several times flows. तर इथं तुम्ही जी कॉईल दाखवलेली आहे, ही कॉईल ABCD, ही जी कॉईल दाखवलेली आहे, इथं मी एकच टर्न दाखवलाय. ऍक्च्युली टर्न्सची संख्या खूप जास्त असते, 500, 1000, 1500, 2000. त्याची जशी कपॅसिटी असेल त्यानुसार त्या कॉइल्स मधल्या टर्न्सची संख्या डिपेंडंट असते. त्यामुळे जसं तुम्ही या नंबर ऑफ टर्न्स वाढवाल तसं त्या करंटची मॅग्निट्यूड वाढते. आफ्टर हाफ रोटेशन branch AB takes place of branch CD and branch CD takes position of branch AB. ज्या वेळेला हे एकदा फिरेल असं इकडून इकडं, त्यावेळेला हे AB येणार CDच्या ठिकाणी आणि CD येणार ABच्या ठिकाणी. Therefore, induced current goes as DCBA. त्यामुळे जो इंड्युस्ड करंट आहे तो मगाशी कसा चालला होता? ABCD असा चालला होता. आता त्या ब्रँचेस बदलल्या, त्यामुळं करंटची डिरेक्शन सुद्धा अपोजिट होईल. बट ब्रँच BA इज ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ ब्रश B1. मात्र ब्रँच BA जी आहे ती मात्र नेहमी या B1च्याच कॉन्टॅक्ट मध्ये असते. काय बघा B1 इथं. आणि ब्रँच CD जी आहे ती नेहमी B2च्या कॉन्टॅक्ट मध्ये असते. बघा हे कसं सांगितलंय, काय काय एक्सप्लेन केलंय, नीट समजून घ्या ते व्यवस्थित. But branch BA is always in contact with B1 and branch DC is always in contact with B2. Hence, in external circuit, current flows from B1 to B2. That is opposite to previous half rotation. मगाशी करंट कसा फ्लो झाला होता बघा बरं. In external circuit, current flows from B2 to B1 through galvanometer. आणि आता कसं आलेलं आहे? करंट फ्लोज फ्रॉम B1 टू B2. म्हणजे इथं करंटची डिरेक्शन बदललेली आहे. आणि ज्या अर्थी करंटची डिरेक्शन बदलते त्या अर्थी इथं AC सप्लाय जनरेट होतो. म्हणजेच हा AC जनरेटर आहे. सो धिस रिपीट्स आफ्टर एव्हरी हाफ रोटेशन. प्रत्येक हाफ रोटेशन मध्ये हे रिपीट होतं. अँड अल्टरनेटिंग करंट इज प्रोड्युस्ड, आणि AC करंट त्या ठिकाणी तयार होतो. हेन्स इट इज कॉल्ड ॲज अन AC जनरेटर. म्हणून त्याला AC जनरेटर असं म्हणतात. नेक्स्ट पॉइंट आहे DC जनरेटर. The DC does not change direction in external circuit. आता आपण जे एक्सटर्नल सर्किट बघितलं गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेलं, तिथं करंटची डिरेक्शन बदलत होती म्हणून त्याला आपण AC म्हणतो. मग DC डिरेक्शन बदलत नाही, मग अशी सांगितलंय त्याची डिरेक्शन फिक्स असते. फॉर धिस ए स्प्लिट रिंग इज फिक्स्ड ऑन ऍक्सल लाईक ए स्प्लिट रिंग युज्ड इन इलेक्ट्रिक मोटर.
डीसी जनरेटर मध्ये तुम्ही काय करायचं आहे, एक स्प्लिट रिंग त्या ऍक्सलला फिक्स करून ठेवायची. बिकॉज ऑफ धिस अरेंजमेंट, branch of coil going upwards is always in contact with one brush and branch going downwards is always in contact with other brush. या स्प्लिट रिंग मुळे काय होतं, जी ब्रँच अपवर्ड डिरेक्शन मध्ये मूव्ह होते ती एकाच ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहते आणि जी ब्रँच डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये मूव्ह होते ती दुसऱ्या ब्रशच्या कायम कॉन्टॅक्ट मध्ये राहते. त्याच्यामुळे काय होतं, हेन्स करंट फ्लोज इन वन डिरेक्शन इन एक्सटर्नल सर्किट. त्यामुळं करंट नेहमी एकाच डिरेक्शन मध्ये फ्लो होतो. दिस इज व्हाय धिस जनरेटर इज कॉल्ड ॲज ए डीसी जनरेटर. आणि त्याच्यामुळं या जनरेटरला डीसी जनरेटर असं म्हणतात. त्यामुळे बघा कशा पद्धतीने आहे ते.